आज आपण बनवणार आहोत सात्विक तरी पण चवीला अतिशय अप्रतिम अशी बटाट्याची भाजी. ती सुद्धा कांदा लसूण न वापरता. अनेकदा सणवाराला किंवा उपवासाच्या दिवशी आपल्याला कांदा लसूण टाळायचा असतो, पण भाजीची चव मात्र हवी तशीच हवी असते. आजची रेसिपी खास अशाच वेळेसाठी आहे. कमीत कमी साहित्यात तयार होणारी भाजी पुरी किंवा फुलक्यासोबत अगदी मस्त लागते. अशी भाजी कशी करायची हे पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग पटकन सुरुवात करूया आजची रेसिपी. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बटाट्याच्या भाजीसाठी मी हे मीडियम साईजचे 6 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या तिखट मिरच्या घेतल्यात, एक 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. जसं आपल्याला तिखट आवडेल त्याप्रमाणे आपण मिरच्या घेऊ शकतो. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, अर्धा लिंबू घ्यायचे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये साखर घालणार आहे. आता बटाटे बारीक चिरून घेते. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी बारीक चिरून घेते. बटाटा कसा चिरायचा हे मी तुम्हाला आता दाखवते. आपल्याला बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे. मी हातावरच बटाटा पकडलेला आहे, हे बघा. या पद्धतीने आपल्याला त्याची फोड करून घ्यायचे. या पद्धतीने मी त्याचे काप करून घेतलेले आहेत, हे बघा. हे बघा, या पद्धतीने त्याचे काप करून घेतले. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असं चिरा पाडून घ्यायचे. इकडून सुद्धा मी असं चिरा पाडून घेतल्यात आणि आता त्याला फिरवून दुसऱ्या साईडने त्याचे बारीक बारीक आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, हा असा आपण सगळा मोकळा करून घेणार आहोत. या पद्धतीने मी त्याचे बारीक तुकडे करून घेते. बटाटा बारीक चिरला ना की प्रत्येक फोडीला टेस्ट लागते, म्हणून बटाटा बारीक चिरून घ्यायचा. बघा, आपला हा बटाटा सगळा चिरून झालेला आहे. आता आपण त्याला पण मोकळा करून घेऊया. मोकळा म्हणजे त्याच्या ज्या फोडी अशा चिकटलेल्या आहेत त्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे फोडणी घालताना आपल्याला ते सोपं पडतं. आता तुम्हाला दिसतील मी कशा फोडी केलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्याला सगळा बटाटा मोकळा करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मी त्याचे तुकडे करून घेतलेले. हे बघा, मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मिरच्या सुद्धा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. बारीक म्हणजे साधारण या साईजचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि कढीपत्ता सुद्धा बारीक चिरून घ्यायचा, त्याचा फ्लेवर चांगला येतो. त्याच्यानंतर टोमॅटो आपलं कटिंग सगळं झालेलं आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. बघा, मी कढईमध्ये तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली, त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया. फोडणी घालताना मी आता गॅस बारीक केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मिरची घालायची. मिरची चांगली फ्राय करून घ्यायची. मिरची फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण जो कढीपत्ता बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा. हे चांगलं फ्राय झालं की आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचे. पाव चमचा हिंग घालते. त्याच्यानंतर पावपेक्षा थोडीशी जास्त हळद घालते. आता याच्यामध्ये साखर घालायची. मी अर्धा चमचा साखर घेतली होती, ती घालून घेते. बटाट्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे.
सगळी फोडणी आपल्याला ह्याच्यामध्येच घालून घ्यायची आहे. लिंबू अर्ध घेतलं तर ते पिळून घेते. हे बघा फोडणी अगदी मस्त झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे बारीक चिरून ठेवलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे. सगळं या फोडणीमध्येच घातलं ना की भाजीला फोडणी अगदी छान बसते आणि इव्हनली त्याची सगळीकडे टेस्ट बटाट्याला येतो. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर तेलात पडली की ती हिरवेगार राहते, त्याच्यामुळे भाजी दिसतेही छान आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. म्हणून फोडणीमध्येच मी कोथिंबीर घालून घेतली. 2 मिनिटं ह्याला आपण असंच परतून घेऊया. हे बघा आता भाजी मी चांगली परतून घेतलेली. आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघितली असेल, अगदी पटापट फोडणी घातली आणि पटकन तयार झाली आहे भाजी. करायला वेळ लागत नाही आणि खायला तर अतिशय सुंदर लागते. मी नक्की भाजी ट्राय करा. ही भाजी तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही बटाट्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.